विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 45 वरील 9वा प्रॉब्लेम सोडवत आहोत आणि मागील तासाला आपण प्लांट अँड मशिनरीपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण त्यापुढे कंटिन्यू करूया. प्लांट अँड मशिनरी नंतर आहेत सॅलरीज 4,850 रुपये आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर आधी पोस्टिंग करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज इनर कॉलमला 4,850 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, आउटस्टँडिंग सॅलरीज ₹700. याचा अर्थ असा आहे की आपण देणं बाकी आहे सॅलरी 700 रुपये त्या वर्षीची. मग आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करावे, हा नियम आपण शिकलेलो आहोत. चला तर मग आधी आपण 700 रुपये एकूण सॅलरीजमध्ये ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग, आणि जे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात. 700 रुपये आपण ॲड करूया. ॲड करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 5,550 रुपये. याचा अर्थ असा आहे की आपण त्यावर्षी खरं तर पगार देणं अपेक्षित आहे 5,550 रुपये, पण आपण प्रत्यक्षामध्ये दिलेले आहे 4,850 रुपये. याचा अर्थ 700 रुपये देणं बाकी आहे. 700 रुपये देणं बाकी असल्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग, मग आउटस्टँडिंग आहेत सॅलरी म्हणून मी आउटस्टँडिंग सॅलरी असं नाव लिहिलेलं आहे आणि देणं बाकी आहे 700 रुपये. आत्ता आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मी तिला खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सॅलरीज नंतर आहेत प्रीपेड रेंट 2,000 रुपये. याचा अर्थ आपण पुढील वर्षाचं भाडं याच वर्षी पेड केलेलं आहे 2,000 रुपये. प्री म्हणजे आधीच, पेड म्हणजे दिले, की पुढील वर्षाचा खर्च आपण याच वर्षी पेड केलेला आहे. मग जेव्हा प्रीपेड रेंट किंवा प्रीपेड वेजेस किंवा प्रीपेड सॅलरी आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये देतात तेव्हा त्याचा एकदाच इफेक्ट येतो आणि तो येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड रेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 2,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रीपेड रेंट नंतर आहेत बॅड डेब्ट्स 500 रुपये. याचा अर्थ बुडीत कर्ज, आणि हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत आणि ओल्ड बॅड डेब्ट्स ही पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करतो. आता 500 रुपये डायरेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलमला घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स, हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत, मी तुमच्या माहितीसाठी इथे लिहिते, आणि ते आहेत 500 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. चला तर मग पुन्हा आपण ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. तर बॅड डेब्ट्स नंतर आहेत फर्निचर 12,500 रुपये, आणि फर्निचर ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलमला 12,500 रुपये. आपण पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे पाचवी, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. फर्निचरची किंमत दरवर्षी 5% कमी झाली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल, कारण आधी फर्निचरची किंमत होती 12,500 रुपये, तिची किंमत याही वर्षी 5% कमी झालेली आहे. मग आपल्याला आधी गणित करावं लागेल. पहा मी गणित करत आहे. आधी फर्निचरची किंमत आहे 12,500 रुपये. 12,500 गुणिले 5, कारण तिची किंमत 5% कमी झालेली आहे म्हणून गुणिले 5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल आपल्याला, आणि उत्तर आलेलं आहे 625 रुपये. म्हणजे 625 रुपयांनी फर्निचरची किंमत कमी झाली आहे. मग ते लेस करूया. एकूण जी किंमत आहे फर्निचरची लेस
5% डेप्रिसिएशन. आणि आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, उत्तर आलेलं आहे 625 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 11,875 रुपये. म्हणजे फर्निचरची किंमत आधी होती 12,500 रुपये आणि आता तिची किंमत झालेली आहे 11,875 रुपये. 625 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला 625 रुपये. पाचव्या ॲडजस्टमेंटचं दोनदा पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी पाचव्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे की ही ॲडजस्टमेंट झाली म्हणून. चला तर मग आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. फर्निचर नंतर आहेत कॅश इन हँड 3,775 रुपये आणि कॅश इन हँड येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलमला 3,775 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅश इन हँड नंतर आहेत सेल्स रिटर्न्स ₹1,500 आणि सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून आपल्याला लेस करायचे आहेत. आधी आपण फक्त पोस्टिंग करून ठेवूया. आणि सेल्स रिटर्न्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक ओळ जागा सोडून, कारण एकूण सेल्समधून हे सेल्स रिटर्न्स आपल्याला लेस करायचे असतात. आपण फक्त सेल्स रिटर्न पोस्टिंग करून ठेवत आहोत 1,500 रुपये इनर कॉलमला. मग जेव्हा एकूण सेल्स येतील तेव्हा त्यातून आपण लेस करूया. चला तर मग आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. चला तर मग आता आपण क्रेडिट बॅलन्सेसकडे वळूया. तर आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिसत आहेत कॅपिटल. क्रांती यांचं कॅपिटल आहे 1,20,000 रुपये आणि सुमंगला यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. आणि पार्टनर्स यांचे कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रांती यांचं कॅपिटल आहे 1,20,000 रुपये आणि सुमंगला यांचं आहे 40,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. पुढे आहेत सेल्स 60,000 रुपये आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण आपल्याला सेल्स रिटर्न्स त्यातून लेस करायचे आहेत. चला तर मग सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स आपण एक ओळ जागा सोडली होती सेल्ससाठी आणि एकूण सेल्स आहेत 60,000 रुपये. इनर कॉलमला घेऊया कारण आपल्याला सेल्स रिटर्न्स त्यातून लेस करायचे आहेत म्हणून. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 58,500 रुपये. याचा अर्थ असा आहे आपण त्या वर्षी एकूण माल विकलेला आहे 60,000 रुपयांचा, पण त्या 60,000 रुपयांपैकी 1,500 रुपयांचा माल आपल्याला रिटर्न आलेला आहे. पण आपल्या ग्राहकाला कदाचित तेवढ्या रुपयांचा माल आवडला नसेल किंवा आपण जास्त किमतीचे नग त्यांना पाठवले असतील किंवा त्यांनी जेवढे नग सांगितले होते त्याच्यापेक्षा जास्त नग आपण पाठवले असतील किंवा मालाच्या वाहतुकीच्या काळामध्ये मालाची काही नासधूस झाली असेल तर या किंवा इतर कोणत्या तरी कारणास्तव जेव्हा विकलेला माल रिटर्न येतो तेव्हा त्याला सेल्स रिटर्न्स असे म्हणतात. मग आपण ते लेस केले. एकूण जी मालाची विक्री केली होती त्यातून आपण ते लेस केले आणि आउटर कॉलमला आपल्याला मग त्या वर्षीची एकूण विक्री दिसत आहे 58,500 रुपयांची. सेल्सचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सेल्स नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ते डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. सन्ड्री क्रेडिटर्स याचा अर्थ आपण देणं लागतो समोरच्या विक्रेत्याला 30,000 रुपये आणि ते देणं लागतो म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला.
बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स, डायरेक्ट आउटर कॉलमला 30,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 15,000 रुपये आणि बिल्स पेबल ही सुद्धा आपली लॅबिलिटी आहे, कर्ज आहे, देणं आहे. म्हणून तोही इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. बिल्स पेबल असा खर्च आहे किंवा असं देणं आहे की जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो त्यावेळेस समोरचा विक्रेता आपल्या नावे बिल तयार करतो आणि त्या बिलातून आपण जी रक्कम देणं आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होय. मग ते देणं असल्यामुळे आपण त्याचा इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल, डायरेक्ट आउटर कॉलमला 15,000 रुपये. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. तर बिल्स पेबल नंतर आहेत कमिशन 325 रुपये आणि कमिशन जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त झालेले असतात, म्हणजे ते आपल्याला मिळालेले आहेत, हे कमिशन रिसिवड आहेत. मग इथे नियम असा लक्षात ठेवायचा की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जर आपल्याला कमिशन, रेंट, डिस्काउंट, इंटरेस्ट असे जर दिले तर ते आपल्याला प्राप्त झालेले असतात. आणि त्याच्या विरुद्ध जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, रेंट असं जर काही दिलं असेल तर तो आपला खर्च असतो. आणि जेव्हा डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात तो इफेक्ट लिहायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आपल्याला जेव्हा कमिशन, डिस्काउंट, रेंट, इंटरेस्ट, डिव्हिडंड हे जेव्हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देतात तेव्हा तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावा. मग आता आपल्याला कमिशन दिलेले आहेत ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये. मग आता आपण तो इफेक्ट घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला 325 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक समांतर ओळ जागा सोडायची आहे ग्रॉस प्रॉफिटसाठी. त्याच्या पुढे बाय, कमिशन, डायरेक्ट आउटर कॉलमला 325 रुपये. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कमिशन नंतर आहेत परचेस रिटर्न्स 1,000 रुपये आणि आपण त्याच्यासमोर खूण केलेली आहे बरोबरची, याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. चला तर मग आता आपण ज्या ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या सोडूया. आपल्याला एकूण 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यापैकी दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 6वी ॲडजस्टमेंट आपली सोडून झालेली आहे. म्हणजे पहिली आणि शेवटची ॲडजस्टमेंट आता आपल्याला सोडवायची आहे. चला तर मग आधी आपण पहिली ॲडजस्टमेंट सोडूया. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईज ₹28,000 अँड मार्केट प्राईज ₹32,000. मालाचा शिल्लक साठा की ज्याची कॉस्ट प्राईज म्हणजे मूळ किंमत 28,000 रुपये आहे आणि मार्केट प्राईस 32,000 रुपये आहे. जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकच्या अमाऊंट 2 देतात त्यापैकी जी लहान अमाऊंट आहे ती घ्यायची. म्हणजे 28,000 आणि 32,000 यांची तुलना केली असता आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की 28,000 ही रक्कम 32,000 रुपयांपेक्षा लहान आहे. म्हणून ती रक्कम आपल्याला दोन्ही साईडला घ्यायची आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडलासुद्धा आणि ॲसेट साईडलासुद्धा. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठेही 32,000 रुपये घ्यायचे नाहीत. चला तर मग पोस्टिंग करूया क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 28,000 रुपये. हा झाला क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट. आता सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 28,000 रुपये. आपले पहिल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत, म्हणून मी पहिल्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे. आता शेवटची ॲडजस्टमेंट राहिलेली आहे ती वाचूया आपण आधी. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल.
याचा अर्थ असा आहे की 3,000 रुपयांचा माल आपण फ्री म्हणजे मोफत नमुना म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, वितरित केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण आपल्या मालाची जाहिरात केलेली आहे की जो माल आपण मोफत वितरित केलेला आहे. आणि त्याचे 2 इफेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. फर्स्ट इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स distributed as free sample, as a free sample. आपण एकूण 3,000 रुपयांचा माल मोफत वितरित केलेला आहे. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथे आपण टू ॲडव्हर्टाइजमेंट असा उल्लेख केला तरी चालेल, कारण आपण मालाची जाहिरातच केलेली आहे म्हणून मी इथे ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द लिहिलेला आहे. आणि आपण माल वितरित केलेला आहे मोफत 3,000 रुपयांचा. थोडक्यात आपल्या मालाची ती जाहिरातच झालेली आहे. 7व्याही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत म्हणून मी 7व्या ॲडजस्टमेंटला खूण केलेली आहे. आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की ह्या प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्याला आता हा प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे आहे आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. चला तर आधी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटचं जिथं पोस्टिंग झालेलं आहे 1 ते 2 ओळी जागा सोडून बेरजेच्या रेघा आधी ओढून घ्यायच्या आहेत. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. मग ही बेरीज मी पेन्सिलीने इथे लिहित आहे. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 75,300 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 89,500 रुपये. आता तुलना करायची की मोठी बेरीज कोणती आहे, म्हणजे डेबिट साईडची आहे की क्रेडिट साईडची. तर 89,500 रुपये क्रेडिट साईडची बेरीज ही डेबिट साईडच्या बेरजेपेक्षा मोठी बेरीज आहे. जी बेरीज मोठी आली आधी ती मी क्रेडिटला पण लिहिणार आहे 89,500 रुपये आणि डेबिट साईडला पण लिहिणार आहे 89,500. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 89,500 वजा 75,300. उत्तर आलेलं आहे 14,200 रुपये. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट झाला 14,200 रुपये. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. टू ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेला आहे. मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो आपण ट्रान्सफर करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस प्रॉफिट आहे 14,200 रुपये. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे बरोबर 4थ्या ओळीवर आधी बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 4 बरोबर 4थ्या ओळीवर मी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 20,800 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 14,525 रुपये. आता तुलना करूया मोठी बेरीज कोणती आहे. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी आहे 20,800 रुपये. ही 14,525 रुपयांपेक्षा मोठी बेरीज आहे. तर जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण 20,800 20,800. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो. म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी असा अर्थ आहे याचा. मग आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. मोठी बेरीज आहे 20,800 वजा
525 रुपये. उत्तर आलेलं आहे 6,275 रुपये. म्हणजे त्यांना एकूण लॉस सहन करावा लागलेला आहे दोघांना मिळून 6,275 रुपये. मग तो लॉस आपण क्रेडिट साईडला लिहूया. 6,275 रुपये बाय लॉस किंवा बाय नेट लॉस. मग पार्टनर्स आहेत क्रांती अँड सुमंगला. हा जो लॉस झालेला आहे एकूण 6,275 रुपये, तो आपण क्रांती आणि सुमंगला यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून देणार आहोत. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये त्यांचा रेशो दिलेला आहे कॅपिटल रेशो. म्हणजे त्यांनी जे कॅपिटल गुंतवलेलं आहे त्या कॅपिटलनुसार त्या प्रॉफिट किंवा लॉस वाटून घेतात. मग आपण प्रॉब्लेमचं जेव्हा वाचन करत होतो तेव्हाच कॅपिटल रेशो काढून घेतलेला आहे. क्रांती यांचं कॅपिटल आहे 1,20,000 रुपये, सुमंगला यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. त्यांच्या कॅपिटलचे सुरुवातीचे अंक आपण घेतले आणि 12 आणि 4 असे अंक आपण सुरुवातीला घेतले आणि 4ने पूर्ण भाग जात आहे आणि उत्तर आलेलं आहे 3:1. म्हणजे या रेशोमध्ये आपल्याला त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस वाटून द्यायचा आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये लॉस झालेला आहे, तो लॉस आपल्याला 3:1 ह्या त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे. त्यांचा कॅपिटल रेशो आहे 3:1. मी इथे लिहिते 3:1. आणि त्यांना एकूण लॉस झालेला आहे 6,275 रुपये. आधी क्रांती यांना एकूण लॉस किती सहन करावा लागला हे आधी कॅल्क्युलेट करूया. एकूण लॉस झालेला आहे 6,275 रुपये गुणिले क्रांती यांचा रेशो आहे 3 रेशोची बेरीज 4 आणि त्यांना लॉस सहन करावा लागलेला आहे 4,706 रुपये. आता आपण सुमंगला यांना किती लॉस सहन करावा लागला ते कॅल्क्युलेट करूया. एकूण लॉस झालेला आहे त्यांना 6,275 रुपये गुणिले सुमंगला यांचा रेशो आहे 1 रेशोची बेरीज 3 आणि 1 4 आणि उत्तर आलेलं आहे 1,568.75. मग जेव्हा पॉईंटच्या पुढे 5 किंवा 5पेक्षा मोठी संख्या असेल तर अलीकडचा अंक आपण एका अंकाने वाढवतो. म्हणजे उत्तर आलेलं आहे 1,569. म्हणजे सुमंगला यांना 1,569 रुपये लॉस सहन करावा लागला. मग तो लॉस त्यांच्या समोर लिहूया. क्रांती यांना 4,706 रुपये लॉस सहन करावा लागला, तर सुमंगला यांना 1,569 एवढा लॉस सहन करावा लागला. आणि ह्या दोघांची बेरीज 6,275 रुपये आली पाहिजे, हाही नियम लक्षात ठेवायचा. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो लॉस झालेला आहे तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट लॉस. आणि क्रांती यांना नेट लॉस सहन करावा लागला 4,706 रुपये आणि सुमंगला यांना 1,569 रुपये. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. हे अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता आधी आपण सुमंगला यांचा अकाउंट क्लोज करूया. सुमंगला यांच्या डेबिट साईडला 1,569 रुपये दिसत आहेत, तर क्रेडिट साईडला 40,000 रुपये दिसत आहेत. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 40,000 रुपये. जी बेरीज मोठी आली ती मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 40,000 वजा 1,569 रुपये. मग लेस करून उत्तर आलेलं आहे 38,431 रुपये. म्हणजे सुमंगला यांच्या डेबिट साईडला 38,000
431 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं सुमंगला यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला क्लोज करायचं आहे क्रांती यांचं अकाउंट. क्रांती यांच्या डेबिट साईडला 4,706 रुपये दिसत आहेत, तर क्रेडिट साईडला 1,20,000 रुपये दिसत आहेत. क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आहे. जी बेरीज मोठी आहे ती मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण. 1,20,000. आता 1,20,000 वजा 4,706 रुपये उत्तर आलेलं आहे 1,15,294 रुपये. म्हणजे 1,15,294 रुपये आपल्याला डेबिट साईडला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते त्यांचं कॅपिटल आहे आणि ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्रांती अँड सुमंगला. क्रांती यांचं कॅपिटल आहे 1,15,294 रुपये आणि सुमंगला यांचं आहे 38,431 रुपये. दोघींच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेऊया. उत्तर आलेलं आहे 1,53,725 रुपये. म्हणजे दोघींचं मिळून कॅपिटल 1,53,725 रुपये आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट्स साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा बेरीज समान येते तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. मग आता आपल्याला लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज स्वतंत्र करायची आहे आणि बेरजेच्या रेघाही ओढून झालेल्या आहेत. मग आता बेरीज केल्यानंतर उत्तर आलेलं आहे, लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 2,225,000 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज तेवढीच आलेली आहे 2,225,000 रुपये. म्हणजे आपला प्रॉब्लेम 2,225,000 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 9वा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.